वाटतं चालायला सकट असे प्रकार घडले तर आम्ही यायचं कसं, घरातनं शिक्षण कसं घ्यायचं, नोकरी कशी करायची, भर रस्ता त्याला फाशी झाली पाहिजे। याच्याकडे आम जनतेला गांभीर्याने बघावं लागेल असं मला वाटतं। आणि खरोखर ही जी निर्गुण हत्या झालेली आहे तर त्या गुन्हेगाराला 100% सजा बिजा आमचा विषय नाही आहे, त्याला फाशी। महिला तर एवढ्या आक्रोशाने बोलतात की आमच्या ताब्यात त्यांना द्या, परंतु माझं सांगणं आहे की आपण कायदा हातात घेऊ नये, गुन्हेगाराला 100% फाशी झाली पाहिजे या मताची आम जनता आहे। तर त्या पद्धतीनं मला वाटतं हे सगळं झालं पाहिजे, नाहीतर आणि ही फाशी देखील माझं वैयक्तिक मत आहे की ही फाशी कुठल्या तरी भर चौकात आम जनतेसमोर झाली पाहिजे। त्याशिवाय आज तुम्ही बघताय शाळेतल्या माझ्या महिला भगिनी म्हणणार नाही की छोट्या मुली देखील आलेल्या आहेत, त्यांच्या मनावर काय बिंबेल, तर ही आम जनतेत आणि भर चौकात या सगळ्यांसमोर ही फाशी झाली पाहिजे हे असं पत्र आणि अशी मागणी आमची आहे। दादा, महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महिला सुरक्षित नसल्याचं पाहायला मिळतं आहे, काय सांगाल सरकार विरोधात, काय आपलं बोलणं? नाही, नक्कीच याच्यात तुम्ही बघाल की काही गोष्टी अशा आहेत, एकीकडे योजना राबवत आहे, आज महिलांच्या घोषणा तुम्ही बघताय की नको 1500 रुपये आम्हाला सुरक्षितता द्या, नको 1500 रुपये सुरक्षितता द्या। हे काय असंच बोलणार का हो? या काय कोणी पैसे देऊन आल्यात का? या सगळ्या स्वतःहून स्वइच्छेने आलेल्या आहेत। इथे कुठल्या पक्षाचं हे नाही आहे, इथे चितावणी देण्याचं नाही आहे, परंतु जर महिला सुरक्षित नसेल तर तिथे पक्ष राहिला बाजूला, महिलेसाठी सर्वात प्रथम आपण धावून जायला पाहिजे या मताने सगळे इथे आलेले आहेत असं मला वाटतं। दादा, 1500 नको सुरक्षेची हमी पाहिजे हा महिलांचा आक्रोश काल उरणमध्ये आणि आज पनवेलमध्ये पाहायला मिळाला, काय या आक्रोशाला आपण पुढे कसं घेऊ? तुम्ही नक्कीच बघाल की किती जण फोटो काढायला येतात, किती जण काय, माझा तो प्रश्न नाही आहे, मला त्याच्यात पडायचं नाही आहे, परंतु तुमची इच्छा असेल तर तुम्ही जाऊन काल जसे पूर्ण एंडपर्यंत सगळे आम्ही लोक बसलो, त्या शिंदे, यशस्वी शिंदे ही जी मुलगी आहे तिचे वडील तिचे मामा सगळे तिथे होते। 2 दिवसात पोलिसांनी अल्टिमेटम दिला, 48 तासात आम्हाला वेळ द्या। शेवटी पोलिसांना देखील वेळ देणं गरजेचं आहे। 48 तासात जर काही झालं नाही तर नक्कीच तिचं कुटुंब उरण तहसील कार्यालयावर पोलीस स्टेशन समोर तिथे उपोषणाला बसणार आहे आणि त्या उपोषणाला आम्ही सगळे सोबत असणार आहोत। सर्वप्रथम माझं मत आहे की महिलांना सुरक्षा कवच मिळालं पाहिजे आणि जो कोण आहे त्यांनी जे मारलंय त्याला भर चौकात पेटवलं पाहिजे, त्यासाठी आम्ही सहमत आहोत। आम्हाला पैसे नको, आम्हाला सुरक्षा पाहिजे, आम्ही शाळेत येतो, आमची म्हणजे सेफ्टीची काळजी घेतली पाहिजे। असं सुरक्षित वाटतंय का तुम्हाला पनवेल नगरी? नाही, आता हे 2 सरकारने आम्हाला सुरक्षा दिली पाहिजे, तशी काय मागणी आहे सरकारकडे तुमची? सुरक्षा भेटली पाहिजे सगळ्यांना। आम्हाला नको तुमचे 1500। अरे 1500चं नुसतं आम्हीच दाखवून काय फायदा आहे? त्या 1500 मध्ये त्यांचं भागणार आहे का? उदरनिर्वाह त्याचं होतं का? त्यांना बाहेर पडणंच आहे। मग ते ट्रेनमध्ये जाताना, कुठल्या बसमध्ये जाताना, एक तर गाव इकडे बस स्टॉप कोसभरला, ट्रेनच्या आजूबाजूला जो तिथला लोकप्रतिनिधी जो कोण आहे तो म्हणतो मी तुमचाच आहे, मी तुमचं म्हणून चालत नाही, नाळ इथून जुळली पाहिजे आई बहिणीशी, म्हणून तिथे भूमिपुत्रच पाहिजे। जो भूमिपुत्र असेल ना त्यालाच कळेल की कळकळ काय असते। जर आई बहिणी सुरक्षित नाही आणि फक्त वेळेवर तुम्ही येणार आणि सांगणार पोलिसांना की नाही मिळालं पाहिजे, हे चालणार नाही। नुसतं तुमचा येऊन आणि माझा जन्म इथे झाला म्हणून चालणार नाही, तर जन्म घ्यायला इथे भूमिपुत्रच लागतो। ताई, काय सांगाल का काल दादांच्या समोर महिलांनी आक्रोश केला का ड्रग्ज विक्री नको आहे आणि विशेष म्हणजे रेप हा भविष्यात घडणार नाही याची गॅरंटी त्यांनी मागितलेली आहे, काय सांगाल तुम्ही सरकार? मला असं वाटतं कुठेतरी शासन किंवा सरकार हा कुठेतरी कमी पडतोय। तुम्ही दुसऱ्या तुमचे नियंत्रण बाकीकडे लावून जर गृहमंत्री जर साहेब आहे, मंत्री जे आहेत त्यांनी जर असं जर नियंत्रण लावलं, CCTV जिथे जिथे गरजे तिथे लाईट्स लावणं, तुम्ही नुसतं स्टेशन बांधून ठेवले पण स्टेशन सुरक्षित आहे का ह्याच्याकडे कोण बघतच नाही। कुठल्या तरी एक पॅच जो रिमोट आहे तिथे ती महिला घरी येताना त्या पॅचमध्ये काय घडते, तिथे पोलीस चौकी, हे सगळं काहीच बघत नाही तुम्ही। नुसतं तुम्ही 1000 सांगून रांगाच्या रांगा तयार केला आणि त्या बहिणींचा तुम्ही विश्वास गोळा केला, मग त्याच आज बहिणींचा विश्वासघात केला ना तुम्ही। हे असं चालणार नाही। आम्हाला ते 1500 पण नको, म्हणून मी म्हणाली नको तुमचे 15,000 दादा, नको तुमचे 15,000 द्या, नको तुमचे 1500 रुपये द्या आम्हाला सुरक्षेचा आधार। या लाडक्या बहिणी ज्या आहेत ना ह्यांचं सगळ्यांचं कळकळीने विनंती आहे, एक आई म्हणून विनंती करते की आमच्या बहिणी, आमच्या आई जर आमच्या मुलीचा सुरक्षित नसेल तर ह्याचा काही अर्थ राहणार नाही। तुम्हाला एक सांगतो की कालचा जो विषय माझ्याकडून राहून गेला की इथे सर्रास पनवेल उरण आणि खारघर या आजूबाजूच्या एरियामध्ये ड्रग्ज आणि चरस गांजाचे प्रकार एवढे वाढलेत
आणि काय झालं आहे की भारत देशाच्या कानाकोपऱ्यातून मुलं मुली वडील विश्वास टाकून त्यांना शिकण्यासाठी इकडे पाठवत आहेत आणि मग कुठे इस्त्रीवाला कुठे पान टपरीवाला यांच्याकडे मी गेल्या वेळी न्यू पनवेलला हे सगळं उद्ध्वस्त केलं होतं. आता माझा टार्गेट आहे पुढच्या काही दिवसात, मी आज ते उघड करू शकत नाही, पुढच्या काही दिवसात ह्याच्या मागे आम्ही हात धुवून लागणार आहोत. ड्रग्ज प्रकरणामध्ये प्रशासनाची साथ आहे का? नक्कीच प्रशासनाची साथ असेल नसेल तो भाग वेगळा आहे, मला ते म्हणायचं नाही आहे. असेल तर चूक आहे, नसेल तर चांगली गोष्ट आहे आणि नसेल तर आपण सगळ्यांनी मिळून हे उठवण्यासाठी बंद करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. प्रशासनाकडून या केसमध्ये तुम्हाला काही आश्वासन दिलं का? नाही, नक्कीच हे आश्वासन दिलं आहे की आमचा असा काही रोल नाही, तुम्ही काय असेल तर आम्हाला नक्की सांगा. तर त्या पद्धतीनं मी पूर्ण लिस्ट ॲड्रेस वाईज कोण करतोय हे सगळं मी स्वतः माझी माणसं काढतात. पुढच्या काही दिवसात हे ॲड्रेस तुमच्यापुढे ओपन होणार. नाही पण लवकरात लवकर गुन्हेगाराला